तर मित्रांनो, पंजाबी पॉप सिंगर शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मूसेवाला याची 2022 मध्ये हत्या करण्यात आली होती. परंतु अशात सिद्धू मूसेवाल्याच्या हत्येनंतर आता त्याच्या आई वडिलांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला असून सिद्धू मूसेवाल्याची आई चरण कौर या 58व्या वर्षी गरोदर आहेत. तर काही माहितीनुसार IVF टेक्नॉलॉजीच्या मदतीने बाळाला हा जन्म देता येणार आहे. तर सिद्धू मूसेवालाचे आई वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर हे दुसऱ्यांदा आई वडील होणार आहेत. मग अशात नेमके प्रकरण काय आणि तसेच IVF पद्धत नेमकी काय असते त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. खरं तर काही रिपोर्टनुसार सिद्धू मूसेवाला यांची आई गरोदर असल्याच्या वृत्ताला कुटुंबाशी संबंधित काही सोर्सेसने हा दुजोरा दिलेला आहे. तर त्यांच्या मते पाहिलं तर सिद्धू मूसेवाला यांची आई चरण कौर याच वर्षी मार्चमध्ये बाळाला जन्म देतील. तर काही कौटुंबिक सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार IVF टेक्नॉलॉजीच्या मदतीने बाळाचा जन्म हा होणार आहे. सिद्धू मूसेवाल्याचे आई वडील पाहिले तर बलकौर सिंग आणि आई चरण कौर हे आता दुसऱ्यांदा आई वडील होणार आहे. तर मूसेवाला दाम्पत्य हे उत्तरवयात आईबाबा होणार यामुळे काही माध्यमांनी त्यांच्यावर टीकासुद्धा केली. तर याबाबत काही वृत्तवाहिन्यांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता मूसेवाला कुटुंबाने सांगितलं की ही त्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक बाब आहे, त्यांना याबद्दल अधिक माहिती द्यायची नाही. तर तसे पाहिले तर 28 वर्षीय सिद्धू मूसेवालाला गायक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळाली होती. 29 मे 2022 रोजी भरदिवसा त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. ही घटना पाहिली तर मनसा जिल्ह्यातील जवारकी गावात घडलेली. तर 15 मे 2020 रोजी सिद्धू मूसेवाल्याने त्याच्या आईसाठी समर्पित असं डिअर मामा हे गाणं रिलीजसुद्धा केलं होतं. तर आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने हे गाणं रिलीज केलेलं, ज्यात व्हिडिओमध्ये सिद्धू मूसेवाल्याची आई चरण कौर आणि वडीलसुद्धा हे पाहायला मिळतात. तर हे गाणं पाहिलं तर त्यांनी यूट्यूबवर रिलीज केलेलं, ज्यात हे गाणं आत्तापर्यंत 143 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिले गेलेले. तर जर सिद्धू मूसेवाला याच्या आईबद्दल बोलायचं झालंच तर काही रिपोर्टनुसार सिद्धू मूसेवाला याची आई 58 वर्षांची असल्याचं सांगितलं जाते. 2018 मध्ये त्यांनी मनसा जिल्ह्यातील मुसा गावातून सरपंच पदासाठी निवडणूकसुद्धा लढवली होती आणि त्यात त्या विजयीसुद्धा झाल्या होत्या. तर सिद्धू मूसेवाल्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांनी मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींसंबंधी जाहीर वक्तव्यसुद्धा ही केली होती. तर 2022च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मूसेवालाने काँग्रेस पक्षाकडून मनसा मतदारसंघातून निवडणूकसुद्धा लढवलेली. मात्र आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून त्याचा पराभव झाला होता. परंतु अशात आताच्या टेक्नॉलॉजीमुळे सिद्धू मूसेवाला यांची आई 58व्या वर्षी गरोदर होत आहेत. ती टेक्नॉलॉजी नेमकी काय याबद्दल बोललो तरी टेक्नॉलॉजी आहे IVF टेक्नॉलॉजी. त्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालंच तर जेव्हा नैसर्गिक गर्भधारणा ही होत नाही किंवा गर्भधारणेच्या इतर सर्व पद्धती अयशस्वी होतात तेव्हा IVF टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. IVF टेक्नॉलॉजी याची सुरुवात पाहिली तर 1978 मध्ये झाल्याची माहिती काही डॉक्टर्स देतात. तर काही वैद्यकीय तज्ज्ञांनुसार IVFचा वापर अशा महिलांसाठी केला जातो ज्यांच्या गर्भनलिका या संसर्गामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब झालेले आहेत. तर ते यात सांगतात की अशावेळी भ्रूण तयार करण्यासाठी अंडी आणि शुक्राणू यांचं मिलन केलं जातं. ही प्रक्रिया पाहिली तर प्रयोगशाळेत ही केली जाते. जेव्हा हे भ्रूण तयार होतं तेव्हा ते संबंधित महिलेच्या गर्भाशयात सोडलं जातं. तर यात ते सांगतात की या तंत्रज्ञानामुळे अनेक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळाला असून अनेक महिलांवरील वंध्यत्वाच्या अडचणीवर मातसुद्धा ही झालेली. तर आपल्या भारतामध्ये पाहिलं तर 2021 साली सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान ART हा कायदा लागू झाला. तर डॉक्टर सुनीता अरोरा या दिल्लीतील ब्लूम IVF केंद्रातील IVF तज्ज्ञ आहेत. त्या विषयावर त्यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधलेला. त्यात डॉक्टर सुनीता या सांगतात की कायद्यानुसार आईचं कमाल वय हे 50 आणि वडिलांचं वय 55 वर्ष असावं लागतं. तर डॉक्टर अरोरा म्हणतात हे वय निश्चित करण्याचं एक कारण म्हणजे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न. समजा मूल 15-20 वर्षांचे झाले आणि आई वडील 70 वर्षांची झाली तर ते त्याची काळजी कशी घेतील. पण सर्वात मोठं कारण म्हणजे 50 नंतर आई होणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. त्या सांगतात आम्ही 45 वर्षांवरील IVF प्रकरणांमध्ये महिलांच्या आरोग्याकडे खूप लक्ष देतो, कारण गरोदरपणात हृदयावरील दाब हा वाढतो आणि रक्तदाबसुद्धा सातत्याने वर खाली होत असतो. काही वेळा स्त्रिया असे बदल सहन करण्याच्या स्थितीत नसतात. परंतु आता अशात यात बाळ होण्याची हमी ही असते का याबद्दल बोललोत तर यावर काही तज्ज्ञ सांगतात की 35 वर्षांखालील महिलांच्या बाबतीत 80% हमी ही असते. तर जर महिलेचं वय 35 ते 40 दरम्यान असेल
तर मूल होण्याची शक्यता 60% असते आणि जर वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर केवळ 18 ते 20% प्रकरण यशस्वी होताना दिसतात. आणि यामुळेच याच IVF टेक्नॉलॉजीच्या मार्फत सिद्धू मुसेवाला यांची आई गरोदर आहेत. त्यांना मार्चमध्ये मूल जन्माला येईल असं सांगण्यात येते काही माहितीनुसार. तर मग अशात यावर तुमचं काय मत आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय विराट कोहलीने आपल्या मुलाचं नाव अकाय का ठेवलं, यामागील नावाचा अर्थ काय, याबद्दल संपूर्ण माहिती ही तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.